सुरेखा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी गावी चालले माझ्या माहेरी आणि आम्ही तिघेजण चाललो. विघ्नेश, हाय दादा, हर्ष, आम्ही तिघेजण चाललो गावी. आणि गावी जाण्याचं कारण म्हणजे माझ्या गावी यात्रा आहे सिद्धनाथाची. तर मी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन कशी यात्रा आहे, कसं काय आम्ही एन्जॉय करतोय ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. कंटिन्यू ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू राहतील. बरेच 1 वर्षानंतर मी म्हणजे ब्लॉग करते, तर मला समजून घ्या. आणि असेच ब्लॉग माझे चालू राहतील. आतापासून कंटिन्यू ब्लॉग येतील. हां, कंटिन्यू ब्लॉग येतील. तर तुम्ही मला सपोर्ट करा. थोडं असं करा म्हणजे दादा पण दिसतो. आणि तिघेजण आम्ही चाललो गावी. तिघेच आहे. सोनी यावेळेस आमच्यामध्ये नाही आहे. दीदी नाही आली यावेळेस. तर आपली किवी घरी आहे ना, त्याच्यामुळे ती नाही आली. मी जरा गाडीतून खाली उतरले. गाडीमध्ये हवा भरण्यासाठी गाडी थांबले, त्याच्यामुळे मी खाली उतरले. आणि साफ होतोय बघ. काय होतं ते अजून लावायचं आहे ना. गाडीत हवा भरण्यासाठी गाडी थांबली. खाली आता नंतर गाडी धाब्यावरती थांबणार आहे. तर धाब्यावरती आम्ही जेवायला थांबणार आहे. तुम्हाला मी धाब्यावरती भेटते. बाय. आत्ताच गाडी थांबली जेवण्यासाठी पुण्यामध्ये आणि आम्ही आत्ताच खाली उतरलो, जेवायसाठी चाललो. आणि पुण्यामध्ये थंडी आहे, चक्क थंडी आहे. गरमीमध्ये थंडी, मजा येते पण. आणि जास्त वेळ नाही आपल्याकडे, 10-15 मिनटं आहेत. तर आता मी जेवायला चालले. मला दाखवते जेवणामध्ये काय काय मागवतोय आणि जेवतोय आम्ही. चला. आता मी हॉटेलमध्ये आले. हॉटेलचं नाव आहे दिल्ली दरबार. आणि आशूने काहीतरी मागवलं आहे. तर बघूया काय त्याने मागवलं आहे. आम्ही जेवायला थांबलो आणि आता जेवू मग निघणार आहे आम्ही. अजून जेवण ऑर्डर केलं आहे पण अजून काय आलं नाही. बघूया. हे बघा यांची तोंड. भूक लागली. आणि गाडीत मस्त झोप आलेली, छान झोपलो, उठलो आणि मग डायरेक्ट जेवायला आलो. मजा येते पण. आणि पुण्यामध्ये थंडी असते आणि वातावरण एकदम थंड वातावरण आहे. आपलं नाला म्हणजे मुंबईमध्ये आपल्या इकडे थंड आहे, गरम आहे वातावरण. आणि मुंबईमध्ये गरम वातावरण आहे. आपल्या इथे पुण्यामध्ये थंड, म्हणजे गरमीमध्ये पण न्यूट्रल आहे थंड. हां, गरमीमध्ये पण थंड वातावरण आहे. आणि आपलं जेवण आलेलं आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजलेत आणि मी गावी पोचले. तर गावचे असे सामसूम रिक्षाचं वेट करते मी. रिक्षा नाही, काहीच नाही गावी. हे आमचं बस स्टॉप आहे. तर जेवढं रात्री म्हणजे पहाटे शांत आहे ना, तेवढंच ते सकाळी गजबजलेलं असतं. आणि हे दोघे वैतागलेले दिसत आहेत तुम्हाला. विघ्नेश आणि हर्ष जाम वैतागलेत कारण रिक्षा नाही भेटत. आत्ताच मी उठले आणि आंघोळ वगैरे झाली माझी. आता फ्रेश होऊन आली आणि आम्ही असं बसलोय सगळे. हा माझा भाऊ आहे सनी. आणि सनी सनी हाय कर. बोलली ना, माझा भाऊ आहे सनी. आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली आणि आमच्या ऋतूने चहा सांडवला. हा माझा भाऊ सनी. हा ऋदू. आणि हर्ष पारूसा बसलाय. अंघोळ नाही, काय नाही अजून. आत्ताच उठलाय तो आणि बसलाय. तो दाखव. हीच ती आमच्या देवीची कावड आणि ही दरवर्षी प्रथेप्रमाणे साजरी केली जाते. तर तुम्ही बघू शकता की आम्ही सगळेजण कसे एन्जॉय करतोय.
हे आमचे सगळे चिल्लर पिल्लर. आता आम्ही यात्रेला चाललोय. तर सगळेजण आहेत. हा माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, त्याचा मुलगा आणि माझी भाऊजाई आणि हा नेहमीप्रमाणे आपला विघ्नेश आणि हा नेहमीप्रमाणे हर्ष. आणि तू लड्डू किधर आहे? हा लाडू. बोल बोल चला हा माझ्या भावाचा छोटा मुलगा. आपण तिकडे फोटो काढूया यासाठी. तर असे सगळेजण आम्ही जत्रेला चाललो. तर तुम्हाला जत्रा दाखवते कशी काय आहे. हा जत्रा दाखवते कशी काय आहे. सागर काय बोलणार? काढायचं आपल्या बोल ना. आम्ही सगळे चाललोय जत्रेला. अरे हे सगळे आम्ही चाललो. सगळ्यांनी हाय करा. हाय. चल रे इकडे लावणी इकडे हेच ते सिद्धनाथाचं मंदिर आहे ज्या यात्रेसाठी मी मुंबईवरून गावी आले. तर पुढे बघा तुम्ही यात्रेची काय काय मजा आहे. यात्रेतून घरी चालले आणि असे सगळे आम्ही मुलाला विघ्नेश सगळे भरलो गेले पुढे. माझी भाऊजाईने टाकला माझ्या अंगावरती गुलाल. असं सगळे आम्ही भरलो आणि अर्धी लोक पुढे गेले. तू ये. असे सगळे झालोय गुलाबाने. गुलाबी झालोय. आता आम्ही पुन्हा एकदा संध्याकाळी तयार होऊन गावात चाललो जत्रेसाठी. तर ही माझी आई आहे आणि ही माझ्या भावाची 2 मुलं. तर आम्ही सगळेजण आता चाललोय जत्रेला पुन्हा एकदा संध्याकाळी. तर तुम्हाला गावात गेल्यानंतर जत्रा दाखवते पुन्हा एकदा कशी काय रात्री दिसते ती. हा सिद्धनाथाचा रथ आहे. रात्री मी उशीर आली त्याच्यामुळे ब्लॉगचा एंड नाही करू शकले. तर आज मी ब्लॉगचा एंड करते. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सपोर्ट पण करा. सपोर्ट चॅनलला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब. हे काय फोटो आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करते.